हमको जो पता चला है वो ये है कि एयर इंडिया की जो लंदन जाने वाली फ्लाइट थी वो टेक ऑफ के बाद यहाँ पे क्रैश हो गई है, जिसमें प्रीलिमिनरी हमें पता चला है कि 223 जितने पैसेंजर थे। यहाँ पे जिस बिल्डिंग के ऊपर गिरी है वो डॉक्टर्स का हॉस्टल है। इंसिडेंट बनने के विदिन 2-3 मिनट्स में पुलिस, बाकी सभी बॉडियाँ, सिविल एडमिनिस्ट्रेशन, कॉर्पोरेशन वगैरह सभी लोग आ गए थे। फायर फाइटर वगैरह स्थल पे हाजिर है। लोगों को बचाने की और रेस्क्यू करने की कार्रवाई जारी है। ऑलमोस्ट 70 से 80% एरिया हमने क्लीन कर लिया, बाकी आने समय में हम लोग क्लियर कर लेंगे। दृश्य आपण ही पाहतो दुर्घटनेची। स्क्रीनच्या अगदी डावीकडे कोपऱ्यामध्ये सर्वत्र धुराचे लोट पसरलेले होते। ज्या वेळेला विमान दुर्घटनाग्रस्त झालं त्यानंतर तातडीनं आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले, सुरुवात झालेली होती। अनेक यंत्रणा तातडीनं तिथे आपत्कालीन यंत्रणा पोहोचलेल्या होत्या। मध्यभागी जे दृश्य आहे ते टेक ऑफ नंतर विमान कोसळलं, ज्या वेळेला दुर्घटनाग्रस्त झालं त्यावेळेसची दृश्य आहेत। एक्सक्लुझिव्ह हा व्हिडिओ समोर आलेला होता आणि त्यानंतर स्क्रीनच्या उजवीकडची जी दोन दृश्य आहेत, वरचं जे दृश्य उजवीकडचं युद्ध पातळीवर बचाव कार्याला सुरुवात झालेली होती। बचाव कार्य अजूनही काही सुरूच आहे असं समजतंय। रहिवासी भाग जो होता, ज्या भागामध्ये हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं, स्क्रीनच्या उजवीकडे खालच्या भागात त्याची ही दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत। अधिक या संदर्भातले अपडेट सातत्यानं लोकशाही मराठीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणारच आहोत। एक याच संदर्भात सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीनं म्हणजे नागरी उड्डाण मंत्रालयानं एक अपडेट आत्ताच दिलेली आहे। ऑपरेशनल कंट्रोल रूम ऍक्टिव्हेट करण्यात आलेली आहे। सगळ्या माहितीच्या कोऑर्डिनेशनसाठी नंबर देखील त्याचे दिले गेलेले आहेत। 01124610843 हा एक नंबर आहे। 9650391859 हा एक नंबर आहे आणि हे दोन नंबर आता नागरी उड्डाण मंत्रालयानं सुद्धा ऑपरेशनल कंट्रोल रूम ऍक्टिव्हेट करून आता दिलेले आहेत, जारी केलेले आहेत। एक ट्विट या संदर्भातलं नागरी उड्डाण मंत्रालयानं केलेलं आहे। आणि आणखीन एक महत्त्वाची अपडेट मिळते, ती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा आता अहमदाबादसाठी रवाना झालेले आहेत। विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी स्वतः केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत संवाद साधलेला होता फोनवरनं। या सगळ्या दुर्घटनेची माहिती त्यांनी जाणून घेतलेली होती आणि सूचना केलेली होती केंद्रीय गृहमंत्र्यांना की त्यांनी अहमदाबादच्या दिशेनं जाऊन तिथली परिस्थिती सगळी काय आहे याचा आढावा घ्यावा आणि त्याच अनुषंगानं आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहमदाबादच्याकडे निघालेले आहेत। ही आत्ताची अपडेट आपल्याला मिळतेय। या विमान दुर्घटनेच्या नंतर आता भारतीय जनता पक्षानं आपले देशभरातले सगळे कार्यक्रम देखील रद्द केलेले आहेत। अपघातग्रस्त हे विमान झालेलं होतं एअर इंडियाचं AI-171 अहमदाबादच्या एअरपोर्टवरनं टेक ऑफ घेतल्यानंतर अवघ्या काही सेकंदात हे विमान दुर्घटनाग्रस्त झालेलं होतं। या सगळ्याच्या अनुषंगानं आता भाजपनं आपले देशभरातले सगळे कार्यक्रम रद्द केल्याचं जाहीर केलेलं आहे। या विमान दुर्घटनेमध्ये अनेक परदेशी नागरिक देखील मृत्युमुखी पडल्याचं समजलेलं होतं। त्याचा आकडा देखील आपण सातत्यानं आपल्या स्क्रीनवर दाखवत आहोत। टोल फ्री नंबर एअर इंडियाकडनं जारी करण्यात आले। त्याचसोबत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयानं सुद्धा ऑपरेशनल कंट्रोल रूम आता सुरू केलेली आहे आणि या ऑपरेशनल कंट्रोल रूमचे जे संपर्क क्रमांक आहेत ते सुद्धा दिलेले आहेत। 01124610843 हा एक नंबर दिला गेलेला आहे। दुसरा नंबर जो आहे 9650391859 हे दोन नंबर यावेळेला केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयानं आता जारी केलेले आहेत। ही अत्यंत मोठी विमान दुर्घटना अहमदाबादमधली, भारतातली अहमदाबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या उड्डाणांना आता काही काळासाठी थांबवलं गेलेलं आहे। उड्डाणं स्थगित करण्यात आल्याचं समजतं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहमदाबादच्या दिशेनं निघालेले आहेतच, सोबतच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सुद्धा आता अहमदाबादकडे जाणार असल्याची माहिती मिळतेय। अजून अधिकृतरित्या अपडेट समोर आलेली नाही, पण कदाचित पंतप्रधान सुद्धा अहमदाबादकडे जाऊ शकतात अशी माहिती सध्या मिळतेय।
लोकशाही मराठीवर या दुर्घटनेसंदर्भातल्या क्षणाक्षणाच्या अपडेट्स आपण सातत्यानं पाहतो आहोत. अहमदाबादवरनं लंडन गॅटविकला 1:38 या विमानानं टेक ऑफ केलेलं होतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.